नवरात्राचे 9 दिवस उपवासाचे म्हटलं की सारखं सारखं तेच ते भगरीचा भात किंवा वरईचा भात, साबुदाण्याची खिचडी, वडा असे काही खाल्लं की ते नको असतं. पोट भरल्यासारखं वाटत नाही किंवा जळजळ झाल्यासारखं वाटतं. सुरुवातीला 1-2 दिवस बरं वाटतं, पण नंतर ते खायचं म्हटलं की नको असतो. या पद्धतीने उपवासाची भाकरी जर तुम्ही करताल तर नक्कीच तुम्हालाही आवडेल आणि पोट भरेल असा प्रकार आहे. जळजळ होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही, ही नक्की गॅरंटी. तर त्यासाठी इथे मी यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत बटाट्याची रस्सा भाजी आणि तोंडी लावण्यासाठी ठेचा केलेला आहे. सुरुवातीला ठेचा तयार करून घेऊया. कढईमध्ये इथे मी साधारण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा कप शेंगदाणे थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. त्याचबरोबर साधारण 5 मिरच्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे ते परतवते वेळेस अंगावर ओढणार नाही. तर या ठिकाणी एकाचे 2 तुकडे करून हे मिरच्या सुद्धा छान असं या तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. झाकून वाफून घेऊया, म्हणजे याचा खाट भरणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिरच्या हलकसं याला डाग लागलेला आहे आणि शेंगदाणे कुरकुरीत झालेले आहे. शेंगदाणे, हिरवी मिरची थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत बटाट्याची रस्सा भाजी करून घेऊया. तर 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे. त्याची साल काढून मगच उकडून घेतलेला आहे. आता हाताने या पद्धतीने थोडे मोठे थोडे छोटे तुकडे राहतील या पद्धतीने मॅश करून घ्यायचं. कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मॅश केलेला बटाटा टाकून घेतलेला आहे. साधारण 1 कप इतकं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे. चमचाभर इतकं इथे मी आलं किसून घेतलेलं होतं, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. थोडंसं परतून घेऊया. त्याचबरोबर इथे मी साधारण चमचाभर इतकं लाल मिरची पावडर टाकत आहे. तुम्हाला जर लाल मिरची पावडर खायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता मिक्सरला फिरवून, किंवा त्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि साधारण 1-1.5 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेलं शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं सैंधव मीठ टाकलेलं आहे. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर, जिरे खात असाल तर ते तुम्ही टाकू शकता. अर्धा चमचा काळे मिरे पूड आणि त्याचबरोबर साधारण 3 चमचे इतकं लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे. चमचाभर साखर सुद्धा टाकून घेतलेला आहे. आता हे सगळ्या चवी यामध्ये मिक्स करून साधारण 1-2 मिनिटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटं इथे शिजवून घेतल्यानंतर मस्त बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. मस्त भाकर यामध्ये कुस्करून खाऊ शकता. तर आता इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरची ते सुद्धा थंड झालेले आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे. साधारण 3 चमचे लिंबाचा रस, चवीपुरतं सैंधव मीठ, चमचाभर साखर यामध्ये टाकून घेतलेला आहे. मिक्सरला थोडंसं ओबडधोबड असं फिरवून घेतलेलं आहे. इथे आपला उपवासाचा ठेचा किंवा उपवासाचा खरडा तयार झालेला आहे. हा ठेचा फ्रीजच्या बाहेर 2 दिवस, फ्रीजमध्ये साधारण 5 ते 6 दिवस सहजपणे टिकून राहतो. आता भगरीची भाकर करण्यासाठी इथे मी 3 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. साधारण गच्च मूठ भरेल इतकं इथे 1 भाकरीचं पीठ या अंदाजाने घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा सैंधव मीठ घेतलेलं आहे. यामध्ये टाकून मिक्स केलेलं आहे. साधारण 1-1.5 कप इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते गरम पाणी यामध्ये टाकून आपल्याला चमच्याने उलथण्याने छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. भगरीच्या पिठाला छान असा चिकटपणा नसतो, त्याला चिकटपणा येण्यासाठी गरम पाणी वापरणं गरजेचं आहे, म्हणजे सहजपणे तुम्हाला भाकर करता येईल. तर या ठिकाणी आता मी 1.5 कप इतकं पाणी घेतलेलं होतं. आता लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा हबका थंड पाणीच घेत आहे. तर गरम पाणी पूर्ण घेऊ शकता असं काही नाही, पण थोडंसं थंड पाणी वापरलं तर काही हरकत नाही, कारण आपण सुरुवातीला थोडं गरम पाणी वापरलेलंच आहे. आता छान असं या पिठाला कस येईल किंवा याला चिकट येईल इतपत आपल्याला छान असं तिंबून घ्यायचं आहे. तर हे तिंबल्यानंतर जेव्हा आपण छोटा उंडा हातात घेतो त्यावेळेस त्याच्या कडा चिरत जात असतील तर आणखीन तिंबून घ्यायचं. कडा चिरत जात नसेल, ज्या पद्धतीने ज्वारीच्या भाकरीचं पीठ असते त्या पद्धतीने झालं की समजायचं आपण व्यवस्थित तिंबून घेतलेलं आहे. तिंबत्या वेळेस छान घट्ट तिंबून घ्यायचं, पातळ करायचं नाही. आणि छोटा पिठाचा उंडा घ्यायचा आणि कोरडं पीठ लावून ज्या पद्धतीने आपण ज्वारीची भाकरी थापून घेतो त्याच पद्धतीने थापून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. छान असं सारखं तळ हाताने छान असं गोल गोल फिरवत आपल्याला हे भाकर छान थापून घ्यायचं आहे. त्याच्या कडा आपल्याला थापून घ्यायचं आहे. ऑटोमॅटिक मध्यभागी थापल्या जाते, कारण आपलं तळहात थोडं थोडं लागलं जाते.
तर सगळीकडून थापून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मस्त पातळ अशी भाकर तयार झालेली आहे. कडेनं व्यवस्थित काढायचं आणि दोन्ही हातावर हे भाकर घ्यायची आणि तवा छान असं गरम झालं की त्या तव्यावर हे भाकर टाकायची. तर भाकर ह्या तव्यावर टाकते वेळेस अगदी अलगदपणे टाकायचं आणि त्यानंतर हात फिरवून घ्यायचं, म्हणजे कुठे हवा वगैरे भरलेली असेल तर ते निघून जातो. आणि त्याचबरोबर हलकंसं वरच्या साईडला गरम झालं की पाणी लावायचं आणि थोडंसं भाकर गरम झाल्यानंतरच पाणी लावायचं. हाताला जर भाकर गरम लागली त्यावेळेसच पाणी लावायचं, नाहीतर जर थोडीशी थंड असेल, जास्त गरम झालेली नसेल त्यावेळेस तुम्ही पाणी लावताल तर भाकर चांगली होणार नाही. पाणी लावल्यानंतर वरचं पाणी पूर्ण सुकू द्यायचं आणि पाणी जास्त ठेवायचं नाही आणि त्याच्या कड्या मोकळ्या करून आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला छान असं भाजून घ्यायचं आहे. खालची साईड छान भाजली की आपल्याला हे भाकर फुगवण्यासाठी या पद्धतीने गॅसवर थोडंसं पापड भाजल्यासारखं व्यवस्थित भाजून घ्यायचं. तुम्हाला जर गॅसवर भाजायचं नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता, काही हरकत नाही. तर या ठिकाणी या पद्धतीने सगळीकडून छान याच्या कडा शेकतील या पद्धतीने आपल्याला भाकर भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कोणाला लक्षात सुद्धा येणार नाही की हे भगरीची भाकर आहे. तर पहिल्यांदा जर तुम्ही कोणाला दाखवताल तर त्यांनी सगळेच म्हणतील की हे ज्वारीची भाकर आहे. तर खायला देखील मस्त खमंग लागते. तर दुसरी भाकर करायची त्याच पद्धतीने करायचं. दोन्ही बोटाने आणि तळ हाताने याला छान असं छोटी वाटी करून घ्यायचं किंवा छोटं जे भाकर असते त्या पद्धतीने करून घ्यायचं, म्हणजे याच्या कडा चिरणार नाहीत. त्यानंतर कोरडं पीठ लावायचं, हाताला सुद्धा थोडं थोडं कोरडं पीठ लावायचं आणि याच्या कडा व्यवस्थित थापून घ्यायचा. तर थापत्या वेळेस जर त्याच्या कडा चिरा जात असतील तर हाताने थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं. तर या ठिकाणी याच पद्धतीने दुसरी भाकर सुद्धा तयार करून घ्यायची आहे. हे भगरीची भाकर कशी करायची आपण पाहिलेलंच आहोत. तर भाकर भाजत भाजत भगरीचं पीठ घरच्या घरी कसं करायचं ते पाहूया. तर 1 किलो भगर असेल तर त्यामध्ये साधारण 150 ते 200 ग्राम साबुदाणा टाकायचा, जाड साबुदाणा. तर 150 पेक्षा कमी टाकू नका आणि 200 पेक्षा जास्त टाकू नका. 150 ते 200 ग्राम परफेक्ट आहे. तर या ठिकाणी भगरीला कस नसते, म्हणजे चिकटपणा नसते. जर आपण साबुदाणा टाकलं की त्याला पिठाला छान चिकटपणा येतो. आणि त्याचबरोबर जे भगर आहे ते कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याचबरोबर जे आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याला कढईमध्ये छान असं हलकंसं फुटेल इतपत भाजून घ्यायचं. कोरडं भाजायचं, तेल वगैरे काही टाकायचं नाही, कोरडं भाजून घ्यायचं. मग त्यानंतर आपल्याला साबुदाणा आणि भगर दोन्ही एकत्रित करून दळून आणायचं आहे. तर जर तुम्हाला पिठाच्या गिरणीवर उपवासाचं पीठ दळून देत असतील तर खूप छान, नसेल तर तुम्ही मिक्सरला छान असे बारीक पीठ दळून घेऊ शकता. तर मिक्सरला फिरवते वेळेस मिक्सरला पीठ तयार झाल्यानंतर तसंच वापरू नका, चाळणीने छान चाळून घ्या. जे चाळणी आपण मैद्यासाठी चाळण्यासाठी जे वापरतो ते मैद्याची चाळणी घेऊन आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान व्यवस्थित तयार होते. तर काही ठिकाणी भगरीचं पीठ मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही, त्यांच्यासाठी ही टिप आहे. जर मार्केटमध्ये रेडीमेड भगरीचं पीठ मिळत असेल तर अतिउत्तम, तुम्ही ते आणून करू शकता. तर तुम्ही बघू शकता आपले इथे भाकरी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला बोलत बोलत तिन्ही भाकरी तयार केलेल्या आहे. तर या ठिकाणी मस्तसं फुगलेली भाकर तुम्ही बघू शकता. तर ही तयार झालेली भाकर दुर्डीमध्ये वगैरे ठेवायचं, त्याचा वाफ निघून गेल्यानंतर कॉटनच्या कापडामध्ये ठेवायचं, म्हणजे छान नरम राहते. तर या ठिकाणी मस्त फुगलेली भाकर तुम्हाला आवडली असेल, यासोबत खाल्ली जाणारी ठेचा बटाट्याची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.